वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण बघणार आहे बाजार एपिसोड 4. बाजार या नावाने आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगचा कंटेंट कव्हर करत आहोत. तर व्हिडिओला नवीन असाल तर थांबा, तर प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे एपिसोड्स बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजायला सोपा होईल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळेला नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवार जे कोणी आपले फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स स्टॉक मार्केटमध्ये असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर चालेल, व्हिडिओला सुरुवात करूया. तर एपिसोड 3 मध्ये आपण बघितलं की आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. कशासाठी? तर आपली जे काही इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगची जर्नी चालू करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे डीमॅट अकाउंट. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फायर्स आणि झिरोदा यांचे अकाउंट ओपनिंग लिंक दिलेली आहे. त्या लिंक थ्रू क्लिक करून आपण डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो आणि ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू करू शकताय. त्यासाठी काय काय लागणार आहे? तर तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, आधार कार्ड, जेणेकरून तुमची KYC कंप्लीट होणार आहे. तुम्हाला एक मोबाईल नंबर प्रोव्हाइड करायचा आहे, तसाच एक मेल ID लागणार आहे, एक बँक अकाउंट, बँकिंगचे डिटेल्स तुम्हाला तिथं टाकायचे आहे. हे बँक अकाउंट शक्यतो तुम्ही नॅशनलाइज बँकेतलंच तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला नेट बँकिंग आणि UPI ट्रान्झॅक्शन करायला हे सोपं होईल. यानंतर तुम्हाला एक इन्कम प्रूफ द्यायचं आहे, त्यानंतरच तुमचं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग अकाउंट सुरू होऊ शकते. इन्कम प्रूफमध्ये तुम्ही ITR देऊ शकताय, जॉब करत असाल तर सॅलरी स्लिप देऊ शकताय. ह्या दोन्हींपैकी काही नसेल तर तुम्ही बँक स्टेटमेंट लास्ट 6 मंथचं सबमिट करू शकताय. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक थ्रू तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एकदा रजिस्टर केला, डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन तिथं देऊन तुम्ही अकाउंट ओपनिंग प्रोसेस सुरू करू शकताय. अकाउंट ओपनिंग प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला कोणतीही शंका, कोणतीही अडचण आली तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय. मी तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करून देण्यासाठी हेल्प करेन. तर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे हे डीमॅट अकाउंट काढल्यानंतर ह्याच्या मागं आपलं काय मेकॅनिझम चालते स्टॉक मार्केटमध्ये. तर आता आपल्याला काय ओपन करायचं आहे डीमॅट अकाउंट. माझ्या सजेशननुसार तुम्ही झिरोदा किंवा फायर सोबत अकाउंट ओपन करू शकताय. त्याच्यासारखेच अजून भरपूर ब्रोकर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जसं की ग्रो असेल, ॲपस्टॉक असेल, एंजल वन असेल. याच्या व्यतिरिक्त अजून धन आहे, शून्य आहे, असे बरेच मार्केटमध्ये ब्रोकर्स अवेलेबल आहेत. त्यांच्या थ्रू पण तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय. तर ब्रोकर हा एक इंटरमिडिएटर आहे डीमॅट अकाउंट ओपन करून देण्यासाठी. म्हणजेच याचा अर्थ आपलं डीमॅट अकाउंट ब्रोकरकडे काढत नाही आपण, तर नाही. तर डीमॅट अकाउंट जे आहे एक डिपॉझिटरीमध्ये काढलं जाते. ब्रोकर हा फक्त एक इंटरमिडिएटर आहे जो आपल्याला डीमॅट अकाउंट विथ डिपॉझिटरी ओपन करून देण्यासाठी जे काही पेपर वर्क वगैरे आहे हे सगळं कंप्लीट करून देत असतोय. तर आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये सध्या 2 डिपॉझिटरी आहेत, एक NSDL, 2 आहे CDSL. तर यांचं काम काय आहे? स्टोरेज अँड डिजिटल वॉलेट. तर हे आपले जे काही स्टॉक्स असणार आहेत ज्याच्यामध्ये आपण बाय सेल करणार आहे, काही इन्व्हेस्टिंगचे स्टॉक असणार आहेत जे आपण ॲक्युमुलेट करत जाणार आहे. तर हे सगळं स्टोअर करायचं काम, सांभाळायचं काम हे कोण करते? तर आपली डिपॉझिटरी करते. त्यामुळं आपल्याला निश्चिंत राहायचं आहे, कोणताही ब्रोकर का फेल झाला, जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले स्टॉक्स असणार आहेत हे सेफ असणार आहेत. कारण की NSDL, CDSL ऑथोराइज ह्या कंपन्या आहेत, त्यांच्या अंडर हे आपले डीमॅट अकाउंट आणि त्या डीमॅट अकाउंटमध्ये आपले हे स्टॉक्स सेफली सांभाळले जातात. डीमॅट अकाउंट डिपॉझिटरीमध्ये असणार आहे. त्या डिपॉझिटरीमध्ये जे आपलं डीमॅट अकाउंट आहे त्याच्या अंडर आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले स्टॉक्स असतील, म्युच्युअल फंड असतील, हे सगळे तिथं आपले स्टोअर केलं जाते. तर डिपॉझिटरीचं काम काय आहे? डिजिटल वॉलेट. तर मग ब्रोकरचं काय काम आहे? तर ब्रोकर आपल्याला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणार आहे. तर ब्रोकर आपल्याला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणार आहे. मोबाईल ऍप्लिकेशन असेल, वेब टर्मिनल असेल,
ज्याच्या थ्रू आपण ह्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन करू शकतोय. तर याच्यासाठी आपल्याला एक उदाहरण समजून घ्यायचं आहे. सगळ्यांचं बँक अकाउंट असते आणि आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताय, तर आपले जे काही पैसे असतात हे कुठं असतात? बँकमध्ये. ओके, आपलं अकाउंट कुठं आहे? बँकेत आहे. पैसे कुठं आहेत? बँकेत आहेत. पण पैशांचे ट्रान्झॅक्शन आपण कसे यूज करतोय? मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू. कोणते? गुगल पे असतील, फोन पे असेल. तर गुगल पे, फोन पे हे काय आहे? थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहेत, ज्याच्या थ्रू आपण आपल्या बँकेतले ट्रान्झॅक्शन्स हँडल करतोय. कुणालाही पैसे पाठवायचे असतील, कुणाकडून पैसे येणार असतील, तर हे सगळं कुठून हँडल केलं जाते? आपल्या गुगल पे आणि फोन पे वरून हँडल केलं जाते. पण आपले मेन अकाउंट आणि पैसे कुठं असतात? बँकेत असतात. त्याच प्रकारे जसं गुगल पे, फोन पे एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते आपल्याला आपल्या बँकेतले पैसे आणि पैशाचे ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी, त्याच प्रकारे ब्रोकर आपल्याला एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणार आहे. मोबाईल ऍप्लिकेशन असेल, वेब टर्मिनल असेल, त्याच्या थ्रू आपण काय करणार आहे? आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये शेअर्स बाय करणार आहे. बाय केलेले शेअर्स विकू पण शकतोय त्याच प्लॅटफॉर्म थ्रू. एकदा का तुम्ही ब्रोकर सिलेक्ट केला, डीमॅट अकाउंट ओपनिंगचे डॉक्युमेंटेशन, पेपर वर्क कंप्लीट केला, त्यानंतर ब्रोकर त्यांच्या प्लॅटफॉर्मचं मोबाईल ऍप्लिकेशन पण आपण यूज करू शकतोय आणि वेब टर्मिनल. तर ते प्लॅटफॉर्मला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला एक आयडी दिला जातो आणि पासवर्ड सेट करावा लागतो. एक आयडी दिला जाणार आहे आणि एक पासवर्ड दिला जाणार आहे. त्याच्या थ्रू आपण काय करणार आहे? ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मला, ब्रोकरच्या टर्मिनलला ऍक्सेस करू शकतोय आणि त्याच्या थ्रू आपलं जे काही डीमॅट अकाउंट आहे ते आपण ऍक्सेस करणार आहे. हा आयडी पासवर्ड ब्रोकर तुम्हाला मेल आयडी वरती सेंड करतो. त्या आयडी पासवर्ड थ्रू तुम्ही ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मला ऍक्सेस करू शकता आणि त्याच्या थ्रू इंडियन स्टॉक मार्केटमध्ये असणारे लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्या डीमॅट अकाउंट मध्ये ते स्टोअर होणार आहेत आणि डीमॅट अकाउंट मध्ये स्टोअर झालेलं शेअर्स ब्रोकरच्याच प्लॅटफॉर्म वरती दिसणार आहेत. इथपर्यंत समजलं? आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जे कंपन्यांचे शेअर्स अवेलेबल आहेत हे कसे आहेत? इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आहेत. ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटचे शेअर्स सांभाळण्याचं काम डिपॉझिटरीच्या थ्रू केलं जाते. आपण ब्रोकरचा प्लॅटफॉर्म यूज करून इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स बाय आणि सेल करू शकतोय. तर ब्रोकर आपल्याला हे बाय आणि सेलचं सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, त्याचं एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतोय. त्याच्यासाठी आपण ब्रोकर निवडायचा आहे. मी एकदा ब्रोकर फायनलाइज केला, रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि तुमचं पेपरवर्क कंप्लीट केला, तुम्हाला बँक अकाउंट तिथं ऍड करायचं आहे आणि बँक अकाउंटच्या थ्रू तुम्ही तुमचे सेव्हिंगचे पैसे डिपॉझिट करू शकताय. तुमचे सेव्हिंगचे पैसे या ठिकाणी डिपॉझिट करू शकताय, फंड ऍड करू शकताय आणि ह्याच डिपॉझिट केलेल्या फंड थ्रू आपण ह्या इंडियन स्टॉक मार्केटमधले शेअर्समध्ये बाय सेल करणार आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक्स घ्यायचे आहेत, ट्रेडिंग पण करणार आहे. आता आपण बघणार आहे ब्रोकरचं टर्मिनल. तर हे आपलं यूट्यूबला व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकाउंट ओपनिंग लिंक आहे. तुम्ही ज्यावेळेला क्लिक करणार आहे असं एक पेज ओपन होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जे काय असेल तो तुम्हाला टाईप करून इथं कंटिन्यू करायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला पुढची अकाउंट ओपनिंग प्रोसेस सुरू होईल. माझं आता ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे मी आता लॉग इन करतो. ज्यावेळेला तुमचं डीमॅट अकाउंट पूर्णपणे डॉक्युमेंटेशन क्लिअर होते त्यावेळेला तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं की तसं एक क्लायंट आय डी दिला जातो. आता क्लायंट आय डी आणि मोबाईल नंबर दोन्ही थ्रू तुम्ही लॉग इन करू शकताय. तर इथं मी माझे क्लायंट आय डी टाकून लॉग इन करून दाखवतो. त्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे मोबाईल नंबर किंवा मेल आय डी वरती, तो तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. तर तुम्ही एक 4 डिजिट पिन तुम्हाला जनरेट करायचा असतो सिक्युरिटी पर्पजसाठी आणि त्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या
ब्रोकरच्या टर्मिनलला लॉग इन होणार आहे. लॉग इन केल्या केल्या एक असं काहीतरी टर्मिनल तुमच्या समोर येणार आहे. सगळ्यात पहिला मी डार्क थीम, हे जे काय व्हाईट दिसायला लागले मला ब्लॅक थीम पाहिजे आहेत. इथून मी डार्क थीम ऑन करतो, थोडंसं दिसायला चांगलं दिसते. ओके, तर इथं बघू शकताय ब्रोकरचं टर्मिनल ओपन झालेलं आहे फायर्स सोबत. तर सगळ्यात पहिला ब्रोकरचं टर्मिनलला ओपन केल्यानंतर फंड्समध्ये आपण इथे फंड्स ऍड करू शकतोय. इथून फंड्स ऍड करू शकतोय. इथं बघा हे काय म्हणते, मिनिमम 50 ते 5 लाख वन टाइम ट्रान्झॅक्शन मध्ये आपण डिपॉझिट करू शकतोय. एकदा का तुम्ही जी अमाऊंट डिपॉझिट करणार आहे ती इथं इन्सर्ट केली, त्यानंतर हा जनरेट QR म्हणून आहे, क्लिक करायचं. त्यानंतर एक QR कोड जनरेट होईल. हे तुम्ही गुगल पेच्या, फोनपेच्या ॲप्लिकेशनवरून स्कॅन करून पेमेंट करू शकताय. हे झालं UPI ट्रान्झॅक्शन. जर का तुम्ही NEFT IMPS पेमेंट करणार असाल नेट बँकिंग थ्रू, तर हे त्यांचे डिटेल्स असतात, तिथं आपण पेमेंट केलं की या ठिकाणी फंड्स ॲड होऊन जातील. सगळ्यात पहिला आपल्याला फंड्स ॲड करायचे आहेत. फंड्स ॲड केल्यानंतर आपल्याला यायचं आहे होम पेजला. ब्रोकरच्या सिम्बॉलवरती क्लिक केलं की आपण होम पेजला येतोय. होम पेजला आलं की इथं बघू शकताय, इथे एक मी माझ्या नावाची एक वॉचलिस्ट ॲड केलेली आहे. तसंच तुम्ही पण एक वॉचलिस्ट ॲड करू शकताय. इथे दाखवतो मी तुम्हाला, क्रिएट न्यू वॉचलिस्ट. आपण वॉचलिस्टला एक नाव द्यायचं आहे, इन्व्हेस्टिंग म्हणून नाव देऊया. इन्व्हेस्टिंग म्हणून एक वॉचलिस्ट मी ॲड केलेली आहे. त्यामध्ये काय म्हणते बघा, हे ॲड सिम्बॉल. तर इथून आपल्याला जे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते इथं ॲड करू शकतोय. त्याच्या ॲड सिम्बॉलवरती क्लिक केलं, यानंतर इथं स्टॉकचं नाव टाकायचं आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज. तर वॉचलिस्टला ॲड करण्यासाठी आपल्याला हे शेवटचं सिम्बॉल आहे याच्यावरती क्लिक करायचं, जेणेकरून हे वॉचलिस्टला ॲड होईल. तर बघू शकता इथं रिलायन्स इंडस्ट्रीज NSE, रिलायन्स इंडस्ट्रीज BSE, मी दोन्ही ॲड करतो. बघू शकताय रिलायन्स इंडस्ट्रीज NSE मधून खरेदी करायचं झालं तर त्याचा दर आहे 1307 रुपये 80 पैसे आणि BSE मध्ये आज त्याचा दर आहे 1308 रुपये 85 पैसे. तर आपण NSE मधून BSE मधून कुठून पण हा स्टॉक बाय करू शकतो. या ऍड बटन थ्रू आपण अजून स्टॉक्स ऍड करू शकतोय. टाटा मोटर्स, इन्फोसिस, असे बरेच जे काही तुम्हाला स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत ते तुम्ही इथं वॉचलिस्टला ऍड करू शकताय. दिसते इथं तुम्हाला वॉचलिस्टला ऍड केल्यानंतर B आणि S बाय सेल हे बटन पण तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत. याच्या थ्रू तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये बाय सेल करू शकताय. एकदा का तुम्ही हे शेअर्स बाय केले, यानंतर तुमचा इथं पोर्टफोलिओ असतो, यामध्ये इथं होल्डिंग्समध्ये हे स्टॉक्स दिसायला सुरुवात होतात. तर समजलं, ID, पासवर्ड, OTP इन्सर्ट करून मी ब्रोकरच्या टर्मिनलवरती आलो. ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये फंड्स सगळ्यात महत्त्वाचा आहे, इथून आपल्याला फंड्स ऍड करायचे आहेत. एकदा का फंड्स ऍड झाले की तुम्हाला तो बॅलन्स दिसायला सुरुवात होईल. या ठिकाणी फंड्स अवेलेबल मध्ये बॅलन्स दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर आपल्याला यायचं आहे परत होम पेजला येण्यासाठी ब्रोकरच्या आयकॉनवरती क्लिक केलं, हे होम पेज आहे. होम पेजला वॉचलिस्ट महत्वाची आहे. वॉचलिस्टमध्ये आपल्याला जे कोणते स्टॉक्स बाय करायचे असतील ते इथून आपण ऍड करू शकतो. ऍड केल्यानंतर त्यांच्यासमोर बाय आणि सेलचं बटन आहे, तिथून आपल्याला बाय करता येतं. तर बघूया आपण, इन्फोसिसचा एक स्टॉक आहे, मी B वरती क्लिक केलं, एक ऑर्डर विंडो ओपन होत्या. ऑर्डर विंडोमध्ये आपण क्वांटिटी एकदा ऍड केली की इथं सांगते की हा स्टॉक कितीला आहे, 1068 रुपये. इथून पण आपल्याला हे कुठून खरेदी करायचं हे आपण ठरवू शकतो. इन्फोसिस NSE मधून जर का बाय करायचं असेल तर आजचा त्याचा दर आहे 1068 रुपये. हेच इथून जर का मी याच्यावरती NSE वरती क्लिक केलं तर हे चेंज होणार आहे BSE. तर BSE मध्ये इन्फोसिसच्या स्टॉकचा रेट आहे 1068 रुपये 5 पैसे. आपण कुठून पण हे स्टॉक बाय करू शकतो, कोणत्याही एक्सचेंज थ्रू हे स्टॉक आपण बाय करू शकतो. बाय
इथं क्वांटिटी तुम्हाला किती पाहिजे असेल ती तुम्ही इन्सर्ट करू शकताय. त्याचं टोटल रिक्वायर्ड कॅपिटल फंड किती लागणार आहे हे तिथं तुम्हाला सांगत असते. त्यानंतर बायचं बटन क्लिक केलं की हे तुमचे स्टॉक्स तुमचे खरेदी होतील. या ठिकाणी कोणते स्टॉक्स ऍड करायचे तुम्हाला बऱ्याच जणांना बऱ्यापैकी कंपन्यांची नावं माहीत नसतील, कोणकोणत्या कंपन्या अवेलेबल आहेत याचा तुम्हाला अंदाज नसेल, तर याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कंपन्यांचे नाव कुठं मिळणार तर याच्यासाठी आपल्याला NSEच्या वेबसाईटला जायचं आहे. तर चला आपण NSEची वेबसाईट बघूया. गुगल क्रोम ओपन केलं, इथं आपल्याला टाईप करायचं आहे NSE www.NSE.India हे फर्स्ट पहिलाच तुम्हाला येणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर ही आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSEची वेबसाईट. इथून आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन मिळणार आहे. एक्सचेंजच्या बाहेर डिजिटल स्क्रीन चालू असते, कंपन्यांचे स्टॉक, त्यांचा चालू दर, आज त्यांच्यात किती वाढ झाली आणि टक्केवारी, हे सगळं इथं शो होत असते. अजून काय काय दिसते, निफ्टी वगैरे काहीतरी दिसते, थोडासा ग्राफ दिसतोय. तर आपल्याला खाली यायचं आहे, मार्केट स्टॅटिक्स, स्टॉक्स ट्रेडेड 3410 यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3400 स्टॉक्सची लिस्ट येणार आहे. तर इथून तुम्हाला हे कंपन्यांची नावं, कंपन्यांचे रेट वगैरे समजतील. बघू शकताय बऱ्याचशाच कंपन्या आहेत, 69 पेजेस आहेत. एवढ्या कंपन्या आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी अवेलेबल आहेत. क्युपिड सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते, तर मी क्युपिड वरती क्लिक करतो. तर इथं बघू शकताय स्टॉक, कोणता स्टॉक आहे आणि त्याचे रेट, एवढंच इन्फॉर्मेशन इथं मिळत असते. इथं कुठलाही ऑप्शन आहे का कोणताही स्टॉक बाय सेल करायचं, तर नाही. तर एक्सचेंज हे फक्त एक प्लॅटफॉर्म आहे जिथं कंपन्यांचे शेअर्स लिस्ट होतात आणि ते डिस्प्ले करण्याचं काम, ह्या कंपन्यांचे शेअरचं लाईव्ह प्राइस डिस्प्ले करायचं काम हे फक्त एक्सचेंजकडे असते. बाकी एक्सचेंजमधून आपण शेअर्स डायरेक्टली बाय सेल करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे, ब्रोकर टर्मिनल. तर स्टॉक एक्सचेंजचं काम आहे कंपन्यांना लिस्टिंग करून द्यायचं आणि लिस्टिंग झाल्यानंतर त्यांचे लाईव्ह प्राइस डिस्प्ले करायचे. तर इथं मला कुठलाही ऑप्शन नाही आहे की मी ह्या कंपनीचा शेअर बाय करू शकते किंवा सेल करू शकते. तर ह्यासाठी मी एक्सचेंजवरनं फक्त मला कुठल्या कंपन्यांचे नावं आणि त्यांचे रेट मिळणार आहेत. आज क्युपिड लिमिटेडचा क्लोजिंग प्राइस आहे ₹212.24. मार्केट आता क्लोज झालेलं आहे, त्यामुळं क्लोजिंग प्राइस आता दिसू शकते. ह्या शेअरमध्ये जर का आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला ब्रोकरच्या टर्मिनलला यावं लागेल. आता आपण ब्रोकरच्या टर्मिनलला आलो, ऍड बटनवरती क्लिक केलं, इथं मी टाईप करतो क्युपिड, तर इथं दिसते क्युपिड. मला हे वॉचलिस्टमध्ये ऍड करायचं म्हणून मी काय करणार, हे शेवटच्या सिम्बलवरती क्लिक करणार. बघू शकताय क्युपिड इथं ऍड झालेलं आहे. मला बाय सेलचे बटन आहेत. तर ही सर्व्हिस स्टॉक बाय सेल करायचे ब्रोकर प्रोव्हाइड करणार आहे. तर क्युपिडचा स्टॉक आहे, बीचं बटन आहे म्हणजे बाय, क्लिक केलं तर इथं रेट किती दाखवते, NSE ₹212.24. NSE मध्ये काय दाखवते, ₹212.24. बाय करू शकते. आपल्याला किती क्वांटिटी हवी ते आपण क्वांटिटी इन्सर्ट करू शकते आणि तेवढे स्टॉक्स बाय करू शकते. तर हे आहे मेकॅनिझम. NSE, BSE हे जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत हे कंपन्यांना लिस्टिंग करून देण्याचं काम करतात. त्यानंतर त्यांचं काय काम आहे, लिस्टेड ज्या काही कंपन्या आहेत, इथं बघू शकताय 3410 स्टॉक्स आहेत, यांचे लाईव्ह प्राइसेस डिस्प्ले करायचं काम कोणाचं असते, एक्सचेंजचा असते. हाच डाटा आपल्याला ब्रोकरकडे मिळत असतो, लाईव्ह डेटा, आणि तिथून पण आपण हे स्टॉक्स बाय सेल करू शकते. पण कोणत्या कंपनीमध्ये बाय करायचं याच्यासाठी जर का कंपन्यांची नावं पाहिजे असतील तर आपल्याला NSEच्या वेबसाईटवरती ही इथं बघू शकताय.
हे एक्सेल शीट तुम्ही डाउनलोड करू शकताय. मी स्वतः येईल तुम्हाला NSE मध्ये असणाऱ्या कंपन्यांची एक्सेल शीट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये अल्फाबेटिकली कोणकोणत्या कंपन्या आहेत त्यांचं मी तुम्हाला लिस्ट देणार आहे आणि त्यानंतर प्राइस बँडनुसार 1 रुपयेपासून 100 रुपयेचे स्टॉक्स कोणते आहेत, 100 ते 200चे स्टॉक कोणते आहेत, त्याच प्रकारे 200 ते 300, 300 ते 500 अँड सो ऑन. मी याची एक तुमच्यासोबत मी एक्सेल शीट शेअर करणार आहे. त्यातून पण तुम्हाला कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी स्टॉकची माहिती मिळून जाईल.